लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी अवघ्या एका दिवसावर आलेली असताना धुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ समजली जाणारी आग्रा रोड ही आता आपण जर बघितलं तर संपूर्णपणे ही बाजारपेठ फुललेली दिसते। आपण जर बघितलं अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता गर्दी झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या 4 दिवसापासून पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। नागरिकांना वारंवार पोलिसांच्या वतीने आव्हान देखील करण्यात येत आहे की या ठिकाणी बाजारपेठेमध्ये असताना आपण आपली काळजी घ्यावी, आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्यावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही लक्ष्मीपूजनासाठी लागणारे जे काही पूजेचे साहित्य आहे त्यामध्ये भाऊबीजेला नारळ असेल, त्याचबरोबर बत्तासे असतील, मुरमुरे असतील, त्याचबरोबर कडदोडे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण बघितलं लक्ष्मीपूजनाला खास करून ज्या काही झाडू पूजल्या जातात या झाडूची दुकाने या ठिकाणी दाटलेली आहेत। तर त्याचबरोबर या शुभमुहूर्तावर लागणारे झेंडूची जी काही फुलं आहेत ही झेंडूच्या फुलांची दुकानं देखील या ठिकाणी लागलेली आहेत आणि या ठिकाणी नागरिक या ठिकाणी खरेदी करताना दिसत आहेत। अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी प्रचंड आता या ठिकाणी गर्दी व्हायला लागलेली आहे। अवघ्या एकच दिवसावर या ठिकाणी सण आलेला आहे आणि त्यानिमित्ताने धुळेकरांनी या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केलेली आहे आणि पोलिसांनी देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला असून हा दिवाळीचा सण हा आनंदात साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।